निक्की आणि अरबाजची कालची भांडणं पाहिल्यानंतर प्रेक्षक जे आहेत ते बी टीमवरती खूपच जास्त भडकलेत. सोशल मीडियावरती प्रेक्षकांनी संताप व्यक्त केलेला आहे. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक्सक्लुझिव्ह बातमीसाठी सेव्हन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करायलाही विसरू नका. मित्रांनो, सोशल मीडियावरती प्रेक्षकांचा संताप जो आहे तो अनावर झालेला आहे. प्रेक्षक जे आहेत ते बी टीमवरती जास्त भडकलेले आहेत. काल तुम्ही पाहिलंच असेल की निक्की आणि अरबाजचा घरामध्ये वाद झाला आणि त्या वादानंतर बी टीम जे आहे ते अरबाजच्या बाजूने बोलताना दिसली आणि निक्कीच्या विरोधात बोलताना दिसली. लोकांना ही गोष्ट अजिबात सुद्धा आवडली नाही आहे. सोशल मीडियावरती लोकांनी जे आहे ते आपली प्रखर मतं जे आहेत ती मांडलेली आहेत. त्यामध्ये लोकांचं हे म्हणणं आहे की बी टीम जे आहे ते निक्की आणि अरबाजच्या फेक भांडणाला फसत आहे, त्यामुळे ते स्वतःचं फुटेज कमी करत आहेत. बिग बॉसच्या घरात फक्त निक्कीलाच जास्तीत जास्त फुटेज दिलं जातं आहे आणि त्यानंतर अरबाजला फुटेज दिलं जातं आहे आणि या दोघांच्या फेक भांडणामुळे बी टीमला जे आहे ते फुटेज मिळत नाही आहे. निक्की आणि अरबाज फेक भांडणं आणि त्या दोघांच्या भांडणाच्या मध्ये पडून बी टीम स्वतःचं नुकसान करून घेते आणि बी टीम जे आहे ते स्वतःला फुटेजपासून वंचित ठेवत आहे. यामुळे जे आहे ते प्रेक्षक जे आहेत ते बी टीमवर भडकलेले आहेत. लोकांचं हे म्हणणं आहे की जर का बी टीमला गेमच कळत नाही तर त्यांनी बिग बॉसमध्ये राहण्याचं सुद्धा काहीच कारण नाही आहे. कारण बी टीमचे लोक जर का निक्की आणि अरबाज यांच्या शॅडोमध्ये खेळणार असतील तर आम्ही त्यांना सपोर्ट करून काय उपयोग आहे. आत्तापर्यंत आम्ही बी टीमला खूप जास्त सपोर्ट केला, पण अशा प्रकारचा जर का बी टीम गेम खेळत असेल तर ते आम्हाला आवडणार नाही. बी टीमच्या गेम स्ट्रॅटर्जीवरती प्रेक्षक खूप जास्त भडकलेले आहेत आणि त्यांनी जे आहे ते त्यांचा राग जो आहे तो व्यक्त केलेला आहे बी टीमवरती. तुमचं काय म्हणणं आहे प्रेक्षकांच्या या रागाबद्दल आणि त्यांच्या प्रतिक्रियाबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, बी टीम खरंच जे आहे ते निक्की आणि अरबाजची शॅडो बनली आहे का? ही गोष्ट सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.